आज आपण त्या ठिकाणी 8वीच्या तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, इंडायसिस अँड क्यूब रूट ह्या चॅप्टरला. बघा, इथून मागच्या चॅप्टर्स मध्ये आपण त्या ठिकाणी रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, त्यानंतर पॅरलल लाईन, देअर ट्रान्सव्हर्सल, त्यांचे अँगल्स, त्यांचा एकमेकांशी असणारे रिलेशन, या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आता या तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण त्या ठिकाणी इंडायसिसचे सर्व रूल, त्याच्यानंतर क्यूब रूट यांचा एकमेकांशी काय नेमका संबंध आहे हे आपण स्टार्ट करणार आहोत. तर आपण चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेक्चरला. आपलं आजचं चॅप्टर आपण बघणार आहोत, थर्ड चॅप्टर, इंडायसिस अँड क्यूब रूट. क्यूब रूट्स, ओके, इंडायसिस अँड क्यूब रूट्स. ओके, इंडायसिस या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर नेमकं इंडेक्स फॉर्म हा काय असतो याच्यावरती जरा आपण त्या ठिकाणी चर्चा करूयात बाळांनो. बघा, इंडायसिसचे वेगवेगळे रूल आपण तर शिकणारच आहोत, पण इंडायसिस म्हणजे नेमकं काय आहे हे जरा समजून घेऊयात. बघा बाळांनो, फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतो की त्या ठिकाणी 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9. ओके, आता हा 9 बघा बाळांनो, 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9. हा 9 बघा इथे 4 टाइम्स ऑक्युअर झालेला आहे, 4 टाइम्स तो आलेला आहे. मग या फॉर्मला आपण काय म्हणतो रे, त्याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणतो. या फॉर्मला आपण काय म्हणतोय, मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणतो. या फॉर्म मध्ये आपल्याला तो 9 मल्टिप्लिकेशन मध्ये दिसतोय म्हणून त्याला आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणतो. मग याच फॉर्म मधून समजा मी आता काय केलं, 1 2 3 4 हा 9 मी असाच्या असा लिहून घेतो आणि तो किती वेळा आलेला आहे, 1 2 3 4 टाइम, म्हणून मी त्याच्या डोक्यावरती काय लिहितोय, 4 लिहितो आहे. आणि आपण याला रीड करायला शिकलेलो आहोत 9 4. ओके, याला रीड करायला शिकलोय आपण 9 4. तर ह्या याच्यामध्ये 9 4 मध्ये हा जो तुम्ही त्या ठिकाणी एक नवीन नंबर मिळवला याला म्हणतात त्या ठिकाणी इंडेक्स फॉर्म. काय म्हणतात, इंडेक्स फॉर्म. या पूर्ण याला काय म्हणतात, इंडेक्स फॉर्म. ह्या इंडेक्स मध्ये तो जो तुम्हाला 4 दिसतो आहे, हा 4 आहे इंडेक्स. ओके, आणि हा 9 आहे बेस. ओके, 9 हा बेस आहे, त्याचा इंडेक्स हा 4 आहे. आणि या पूर्ण फॉर्मला तुम्ही म्हणणार आहात इंडेक्स फॉर्म. काय म्हणणार आहात, इंडेक्स फॉर्म. अजून एखादं गणित आपण त्या ठिकाणी घेऊन बघूया. समजा 5 * 5 * 5 * 5 * 5, बरोबर आहे की नाही. असे वेगवेगळे नंबर दिलेले आपल्याला 5 टाइम्स ऑक्युअर झालेला आहे. तर याचा इंडेक्स फॉर्म तयार करत असताना आपण इथे लिहिणार 5 ओके, that is the index and that is the base. That is the index, that is the base of this number. मग ह्या चॅप्टर मध्ये, इंडायसिस या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या इंडेक्स फॉर्म मधल्या इंडेक्स वरती वर्किंग करायचं आहे, बरोबर आहे की नाही. या इंडेक्सचे त्या ठिकाणी ऍडिशन्स असतील, सबट्रॅक्शन्स असतील, वगैरे सर्व एव्हरीथिंग अबाउट द इंडेक्स या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. मग आपण चला सुरू करूया आपल्या चॅप्टरला, इंडायसिस अँड क्यूब रूट्स. म्हणजे सुरू करण्या अगोदर त्या ठिकाणी आपण इंडायसिसचे काही वेगवेगळे रूल्स बघणार आहोत. ते रूल्स कोणते आहेत, काय आहेत याच्यावर जर आपण चर्चा करूया. आणि इथे लिहितो बघा मी, रूल्स ऑफ इंडायसिस. ओके, इंडायसिसचे रूल बघूया, इंडेक्स फॉर्म मधल्या वेगवेगळ्या नंबरचे रूल बघूया, बरोबर. ज्याला आपण घातांकांचे नियम म्हणतो ते जरा बघूया आणि या चॅप्टरला सुरुवात करूया. बघा, इंडायसिसच्या रूल मध्ये आता 1 बाय 1 आपण एखादा रूल बघूया. समजा फॉर एक्झाम्पल मी ते रूल तुम्हाला त्या ठिकाणी ABCD च्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी सांगतोय. बघा, मग पहिला रूल आहे इंडायसिसचा. बघा, जर तुम्हाला दोन बेस, आता बेस काय आणि इंडेक्स काय तुम्हाला सांगितलं मी. समजा दोन सारखे बेस आहेत, A मल्टिप्लाइड बाय A, हे दोन सारखे नंबर आहेत आणि या पहिल्या A चा इंडेक्स या ठिकाणी M आहे, याचा इंडेक्स N आहे. तर या ठिकाणी हा A दोन्ही बेस सारखे असल्या कारणाने A तसाच राहणार आणि त्यांचा जो तुम्हाला इंडेक्स दिसतो आहे, या फर्स्ट टर्म मध्ये A चा इंडेक्स M आहे, या A चा इंडेक्स N आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी दोघांचं मध्ये काय करणार, ऍडिशन करणार. जर दोन बेस सेम असतील, त्यांच्या जर मल्टिप्लिकेशन होत असेल तर त्यांच्या इंडेक्स मध्ये आपण काय करणार, ऍडिशन करणार. दॅट इज आवर फर्स्ट रूल ऑफ इंडायसिस. ओके, दॅट इज आवर फर्स्ट रूल ऑफ इंडायसिस. मग आपण काय करायचं, याच्यावरचं एक्झाम्पल घेऊया. कसं असेल बरं, मग बघा, 10 मल्टिप्लाइड बाय 10, याचा इंडेक्स आपण 3 घेऊयात, याचा इंडेक्स आपण 4 घेऊयात. मग सॉल्व करूयात. this 10 as it is. बघा, बेस हा बेस तो बेस आपण जसाचा तसा ठेवला आणि त्यांच्या इंडेक्सची काय करायचं ठरलंय आपलं, ऍडिशन. आपण इथे लिहिणार 3 + 4
Okay, so this 10 as it is, 3 plus 4 7, that is our final answer. ठीक आहे, अशा पद्धतीने हा रूल आपण अप्लाय करायला शिकलो. हा झाला फर्स्ट रूल. मग पुढे जाऊयात. जर समजा हा a डिवाइडेड बाय a, दोन बेस मध्ये, दोन सेम बेस मध्ये जर डिवायडेशन होत असेल, याचा इंडेक्स, फर्स्टचा इंडेक्स तुमचा m आहे, याचा इंडेक्स तुमचा n आहे, तर त्या ठिकाणी पुढे कसं सॉल्व केलं पाहिजे, काय असेल तो सेकंड रूल. लक्ष द्या, या ठिकाणी काय करूयात, हा a आपण सेम ठेवूयात आणि इथे डिवायडेशन होते आहे, यांच्या इंडेक्स मध्ये आपण करणार त्या ठिकाणी सबट्रॅक्शन m n, दॅट इज अवर सेकंड रूल ऑफ इंडायसिस. ओके, सो आपण काय करणार बाळांनो, याच्यामध्ये बघा दोन बेस मध्ये डिवायडेशन होते आहे, त्यांच्या इंडेक्स मध्ये सबट्रॅक्शन केली. एखाद्या गणित घेऊन बघूयात आपण. इथे 15 डिवाइडेड बाय 15, बरोबर आहे. इथे 8 दिलेला आहे, इथे 5 दिलेला आहे, बरोबर आहे. 15 रेज टू 8 डिवाइडेड बाय 15 रेज टू 5. सो this 15 as it is, यांच्या इंडेक्स मध्ये काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. सॉरी, यांच्या इंडेक्स मध्ये काय करणार, सबट्रॅक्शन. 15 एक बेस ठेवला, 8 5 केला, परत 15 जसाच्या तसा 8 5, आन्सर इज 3. ओके, दॅट इज अवर सेकंड रूल. अशा पद्धतीने आपण इकडे रूल आणि त्याचे एक्झाम्पल्स घेऊन वन बाय वन इंडायसिसचे रूल समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. लक्षात घ्या. थर्ड रूल बघूयात इंडायसिसचा बाळांनो आपण. तिसरा रूल बघूयात इंडायसिसचा. बघा या ठिकाणी काय करूयात की एका ब्रॅकेट मध्ये a into b, आता हे दोघं पण बेस आहेत, पण दोन्ही बेस डिफरंट आहे. a into b आणि ब्रॅकेटचा या ठिकाणी इंडेक्स दिलेला आहे, ब्रॅकेटचा इंडेक्स दिलेला आहे m. बघा a into b, ब्रॅकेटचा इंडेक्स किती दिलेला आहे, m दिलेला आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही काय करणार, हा रूल काय म्हणतो बघा, या ठिकाणी a into b दोन्ही बेस वेगळे आहेत, त्यांचा दोघे मिळून एकच इंडेक्स आहे. तर बाजूला जाऊन तुम्ही काय करणार, सॉल्व करताना a into b ब्रॅकेट मधून बाहेर काढा. हा जो m आहे, हा m दोघांनाही त्या ठिकाणी वाटून द्या, m raised to n. ओके, m raised to m. अशा पद्धतीने तुम्हाला तो सबस्टिट्यूट करता आला पाहिजे, तो m दोघांना डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. समजा त्यांची वडिलांची प्रॉपर्टी आहे, हे दोन भाऊ आहेत, बरोबर आहे का, ही प्रॉपर्टी दोघांना पण सेम वाटता आली पाहिजे. दॅट इज अवर रूल. ओके, त्याच्यावरचं एक्झाम्पल पाहूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल इथे घेऊयात. बघा 12 मल्टिप्लाइड बाय 10 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 5. कसं सॉल्व करणार, 12 रेज टू 5 मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू 5, बरोबर आहे की नाही. इथे दोघे 5 हा इंडेक्स आहे, हा 5 इंडेक्स आपण दोघांना डिस्ट्रीब्यूट करून दिला. दॅट इज अवर थर्ड रूल. त्याच्यानंतर पुढचा रूल बघूया. जर समजा एखादा बेस आहे, त्याची डिग्री जर 0 आहे, त्याचा इंडेक्स 0 आहे, फॉर एक्झाम्पल बघा a हा बेस आहे आणि त्याची डिग्री किंवा त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला, इंडेक्स हा 0 असेल, तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 आहे, बरोबर. एखादा नंबरचा इंडेक्स जर 0 असेल, तर त्याची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे, 1. याच्यावर पण एक एक्झाम्पल बघूया. 10 रेज टू 0, आन्सर इज 1. सेकंड एक्झाम्पल घेऊया. 15 रेज टू 0, आन्सर इज 1, बरोबर आहे. तर हा आहे तुमचा त्या ठिकाणी फोर्थ रूल. ओके, आता बघूया त्या ठिकाणी फोर्थ रूल नंतर आपण जाऊया पुढे फिफ्थ रूल कडे. जर एखादा नंबर आहे, समजा a हा बेस आहे, या a बेसला दोन इंडेक्स आहेत. बघा a रेज टू m ब्रॅकेट कंप्लीट अल्सो रेज टू n. हा जो a आहे, याला ब्रॅकेट मध्ये पण एक इंडेक्स आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक इंडेक्स आहे. असे दोन इंडेक्स असतील, तर काय करणार, हा a आपण तसाच ठेवणार आणि या दोघही इंडेक्स मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करणार. सो काय मल्टिप्लिकेशन करणार, m मल्टिप्लाइड बाय n. दॅट इज अवर सिक्स्थ रूल. आपण याचे एक्झाम्पल पाहूया. बघा बाळांनो, 7 मल्टिप्लाइड बाय 7 मध्ये इथे घेऊयात आपण 5 इंडेक्स, इथे घेऊयात 2 इंडेक्स. हा 7 ऍज इट इज 5 into 2, 7 ऍज इट इज 5 into 2 किती झाले रे, 10. दॅट इज अवर फायनल आन्सर. अशा पद्धतीने एका नंबरची इंडेक्स 2 असतील, एक ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर, a रेज टू m ब्रॅकेट कंप्लीट रेज टू n. तर m आणि n या दोघं इंडेक्सचं आपण करणार मल्टिप्लिकेशन. काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. नेक्स्ट रूल पाहूया, 6वा रूल बघूया बाळांनो. 6वा रूल काय आहे बघा, त्या ठिकाणी a अपॉन b हे दोन वेगवेगळे बेस आहेत आणि त्यांच्यामध्ये डिव्हिजन होते आहे. a अपॉन b हे दोन्ही वेगवेगळे इंडेक्स आहेत आणि त्यांच्यामध्ये डिव्हिजन होते आहे. तर अशा वेळेस काय करणार, त्यांचा इंडेक्स जर या ठिकाणी m असेल, तर आपण हा m दोघांना डिस्ट्रीब्यूट करून देणार. फॉर एक्झाम्पल a अपॉन b रेज टू m रेज टू n, बरोबर आहे. याच्यावर पण एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 5 अपॉन 10 रेज टू 2 इज इक्वल टू 5 रेज टू 2 अपॉन 10 रेज टू 2. बघा दोघांचा इंडेक्स बेस वेगळे असतील, तर त्या ठिकाणी तो m हा जो इंडेक्स आहे, हा दोघांना आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. दॅट इज अवर फायनल आन्सर.
पुढचा रूल बघा. पुढचा काय आहे? पुढचा रूल, समजा एखादा नंबर असेल त्याचा इंडेक्स जर कधी निगेटिव्ह असेल, त्याचा इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर आपण काय करणार, त्या ठिकाणी काय करणार बघा, हा इंडेक्स जो आहे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचा. फॉर एक्झाम्पल याच्या खाली डिनॉमिनेटर काय मानतो आपण, 1 मानतो. याच्या खाली डिनॉमिनेटर काय मानतो, काय कुठल्याही नंबरचा खाली डिनॉमिनेटर काय असतो, 1 असतो. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करून वरती हा 1 जर लिहिला, बरोबर आहे, इथं आता हा 1 आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केला तर 1 वरती जाईल, a खाली येईल. पण ज्यावेळेस आपण याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करू त्यावेळेस तो m तुमचा काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. दॅट इज 7th रूल. दॅट इज अवर 7th रूल. अशा पद्धतीने आपण 1 बाय 1 अशा पद्धतीने आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी रूल पाहिले. आता 8वा रूल मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो. 8th रूल बघा, समजा a अपॉन b आहे आणि त्याचा इंडेक्स निगेटिव्ह 3 आहे. a अपॉन b त्याचा इंडेक्स काय आहे, निगेटिव्ह 3 आहे, किंवा आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह m घेऊया. तर काय होणार या ठिकाणी, हा निगेटिव्ह इंडेक्स आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करा. फॉर एक्झाम्पल b अपॉन a रेज टू m, b अपॉन a रेज टू m, b अपॉन a रेज टू m. अशा पद्धतीने हे इंडायसिसचे रूल जे आहेत 8 रूल्स जवळ आपण पाहिले. बघा परत एकदा सांगतो, शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, दोन बेस सेम असतील त्यांच्या इंडेक्स मध्ये मल्टिप्लिकेशन सॉरी दोन बेस सेम असतील त्यांच्यात मल्टिप्लाय होत असेल तर इंडेक्स मध्ये ऍडिशन करणार. दोन बेस सेम असतील त्यांच्या डिव्हिजन होत असेल तर त्यांच्या इंडेक्स मध्ये सबट्रॅक्शन करणार. दोन डिफरंट बेस असतील त्यांचा एक इंडेक्स असेल तर तो एक इंडेक्स दोघांना डिस्ट्रीब्यूट करणार. बरोबर आहे. कुठलाही नंबरचा इंडेक्स हा 0 असेल, बरोबर आहे, डिग्री 0 असेल तर व्हॅल्यू त्याची 1 येते, डिग्री 0 व्हॅल्यू 1 येते. त्याच्यानंतर कुठल्याही बेसला दोन इंडेक्स असतील, बरोबर आहे का नाही, a रेज टू m ब्रॅकेट कंप्लीट रेज टू n, तर ते दोन इंडेक्सची मल्टिप्लिकेशन करून ते सॉल्व्ह करणार. देन a * b दोन डिफरंट बेस असतील त्यांच्या डिव्हिजन होत असेल तर त्यांचा इंडेक्स दोघांना डिस्ट्रीब्यूट करणार. देन कुठलाही एखाद्या याचा नंबर बेसचा नंबर जर कधी त्या ठिकाणी बेसचा इंडेक्स जर त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर वरती 1 लिहून त्याचा रेसिप्रोकल करून म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करून त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह करता येतो. a अपॉन b रेज टू m, हा m इंडेक्स हा निगेटिव्ह आहे, त्याला जर पॉझिटिव्ह सॉल्व्ह करायचा असेल तर त्या ठिकाणी याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे b वरती a खाली, बरोबर आहे, आणि हा निगेटिव्ह इथं काय झाला, पॉझिटिव्ह झाला. तर अशा पद्धतीने आपण हे रूल जे आहेत इंडायसिसचे हे रूल व्यवस्थित समजून घेतले. या प्रकरणामध्ये या रूलचा आपल्याला वापर करायचा आहे आणि ह्याच रूलचा वापर करून नेक्स्ट आपल्याला या प्रकरणामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आय होप तुम्हाला हे त्या ठिकाणी रूल समजलेले असतील. हे रूल जर तुम्हाला समजलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्या ठिकाणी